थांब माझ्या लेकरा, हा संदेश आज तू शेवटपर्यंत नक्की ऐक, कारण आज मी तुला एक असा संकेत देणार आहे जो तुझ्या जीवनाचा पुढचा संपूर्ण प्रवास बदलणार आहे. हा फक्त योगायोग नाही. जर हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला असेल तर समज आज देव तुला काहीतरी सांगू इच्छित आहे. बाळू मामा म्हणतात, बाळा, देव कधीही कुणाचं नशीब एका क्षणात बदलणार नाही. आधी तो त्याच्या मनाची तयारी करून घेतो, मग तशी परिस्थिती निर्माण करतो आणि मग शेवटी नशीब बदलतो. पण तुम्हाला देवाने दिलेले संकेत ओळखता येतच नाही. म्हणून जेव्हा वेळ बदलते तेव्हा तुम्ही घाबरतात. तुम्हाला असं वाटतं की आता सगळं संपलं, पण खरं सत्य काही वेगळंच असतं. तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होणार असते. कधी विचार करून बघा, कधी अचानक काही लोक तुमच्या आयुष्यातून निघून गेले आहे का? कधी अशी वेळ आली का की तुमची प्रत्येक प्लॅन अपयशी ठरला? कधी तुम्हाला असं वाटलं का की देव माझं ऐकतच नाही? आता बाळांनो, जर कधी तुमच्यासोबत असे झाले असेल तर निराश होऊ नका. जेव्हा देव तुम्हाला काहीतरी मोठं देणार असतो ना, तेव्हाच तो तुमची अशी छोटी मोठी परीक्षा घेत असतो. आता तुम्हाला तुमचे नशीब बदलण्याचे पहिला संकेत देतो. ज्या गोष्टी तुमच्या नेहमीच्या होत्या, म्हणजे तुमची नेहमीची कामे, ती तुटू लागतात. काही नात्यांपासून तुम्ही दुरावले जातात. काही कामांसाठी केलेले प्लॅन कॅन्सल होतात. काही स्वप्न जी तुमची पूर्ण होत आलेलीच असते पण अचानक पुढे सरकली जातात. तेव्हा तुम्ही खूप दुःखी होता. पण घाबरू नका, देव हे सगळे तुमचं चांगलं होण्यासाठीच करत असतो. आता दुसरं चिन्ह म्हणजे तुमच्या मनात होणारा बदल. तुम्हाला अचानक तुमच्या वाईट सवयी सोडाव्याशा वाटतील. शांत राहण्याची इच्छा होईल. देवाची भक्ती करावीशी वाटेल. तुम्ही चांगले वागायला लागतात. हा सर्व बदल फक्त बाहेरूनच नाही तर तुमच्या मनातून पण झालेला असतो. आता तिसरं चिन्ह म्हणजे संकटाचा काळ. अनेक लोकांना वाटतं की संकटे आली म्हणजे देव आपल्यावर नाराज आहे का? पण बाळांनो, असे काही नाही. वादळ आलं की कमकुवत झाडं पडतात, पण मजबूत झाडांची मुळं आणखी घट्ट होतात. तसंच संकट माणसाला तोडण्यासाठी कधीच येत नसतं, तर ते माणसाला आणखीन मजबूत बनवण्यासाठी येत असतात. म्हणून तुमच्यावर जर कधी कठीण वेळ आली तर तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की कदाचित देव मला मोठ्या आनंदासाठी तयार करत असेल का? बाळांनो, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि चांगली कर्म करत राहा. कारण देवांच्या दरबारात उशीर होऊ शकतो, पण देव कधीच कुणावर अन्याय करत नाही. आजचा संदेश मनापासून स्वीकारा. कदाचित हाच तो क्षण असेल जिथून तुमच्या आयुष्यातील नवीन अध्यायाची सुरुवात होणार असेल. आणि कमेंटमध्ये होय मामा, मी तयार आहे असे लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्याचं चांगलं केल्याने देव नेहमी आपले चांगलंच करतो.